फर्ग्युसन रस्त्यावरील एका पबमध्ये काही तरुण अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यामुळे पुण्यातील बार आणि पबचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। पोलीस अधिकाऱ्यांचं करायचं काय? भ्रष्ट एक्साईज ऑफिसरचं करायचं काय? पब चालकांचं करायचं काय? बंद करा, बंद करा। या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली L3 लिक्विड लीजर लाउंज या पब बाहेर प्रतिकात्मक ड्रग्जची विक्री करत आंदोलन करण्यात आलं। पोलीस स्टेशन आहे, या लोकांना पोलिसांना कळलं कसं नाही? मग हे जे काही आज पारी इकडे तर तुम्ही सगळे बघितलं, अल्पवयीन मुलांना दारू दिली जाते, ड्रग्जचं सेवन करतात या ठिकाणी। मग हा ड्रग्ज येतो कुठून आहे? हे कोणाच्या आशीर्वादी होते? हे सगळ्यासाठी कुठे ना कुठेतरी पोलीस प्रशासन आणि सगळेजण जबाबदारी, व्यवस्था जबाबदारी, म्हणून या भ्रष्ट व्यवस्थेच्या मार्गातून हे ड्रग्ज आणले जातात ना। तर आज आम्ही प्रतिकात्मक इथे ड्रग्ज तयार केलेले आहेत। हे सगळे सिरिंज, हे तुमच्या कोकेनचे सिरिंज, या तुमच्या व्हाईट पावडर, ब्राऊन शुगर जे काय म्हणतात ते, एमडी, गांजा, या सगळ्या जे ड्रग्ज सर्रासपणे जे तरुणांना मिळत आहेत, ठीक आहे, या सगळ्याचे आम्ही प्रतिकात्मक इथं हे करून आम्ही इथं पुणे पोलिसांच्या सहकार्याने इथे ड्रग्जची एक विक्री केंद्र चालू केलेले आहे। हे आम्ही त्यांना एक या ठिकाणी इशारा देतोय की अशा पद्धतीनं तुम्ही स्टॉल लावून ड्रग्ज चालू करू नका पुण्यात। हे दिवस पुण्यात येऊन देऊ नका। पुणेकर तरुण तुमच्याकडे आशेने बघतोय। आम्ही पूर्णपणे पोलिसांच्या साथ देत आहोत, पोलिसांना आम्ही सहकार्य करतो। मागच्या वेळेस पण आम्ही सह्यांचं आंदोलन करून पुणे शहराने, मनसेने, सन्माननीय अमित साहेबांनी याबाबतीत खूप आग्रही भूमिका घेतली आहे। पुणे शहराची ओळख विसरता कामा नये। इथल्या तरुणांची आमची बांधिलकी आहे, इथल्या तरुणांचं भविष्य हे इथे कुठेतरी धुळीस मिळता कामा नये, हे आम्हाला खूप वाटतं। यासाठी ही जी घटना घडली ही आत्ताच फ्रेश आम्हाला वाटलं होतं एवढे पब त्यांनी बंद केलेत, एवढे क्लब बंद केलेत। काय बंद केले क्लब त्यांनी? काय बंद केलेत? का हप्तेखोरीसाठी हे सगळे चालू आहे का कोण तुम्हाला खिशात ठेवले? हे पबचे मालक, हे जे कोण पबचे चालक आहेत, हे सगळे अशा आवेशात असतात की हक्क प्रशासन आम्ही खिशात ठेवले, सगळ्या गोष्टी आम्ही करू शकतो। 2:30 वाजता क्लब चालू, तुमची निर्धारित वेळ काय? निर्धारित वेळेच्या नंतर सकाळी पहाटेपर्यंत एवढ्या मोठ्या रस्त्यावर तुम्हाला गस्त घालणाऱ्या पोलिसांना दिसलं नाही? कुठे तुमची LIB? कुठे गुप्तवार्ता विभाग? कुठे एक्साईजचे अधिकारी? इथं एक्साईजचा अधिकारी नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आज सांगतो, इथे जे दोषी पकडलेत, या कुठल्याही दोषींवरती IPC अंतर्गत कारवाई केली, NPDS जो ड्रग्सच्या रिलेटेड कायदा आहे याच्या अंतर्गत कुठल्याही लोकांवर कारवाई केलेली नाही। ही सगळी जुजबी कारवाई आहे। ज्या पद्धतीने पोलीस अधिकारी निलंबित केलेत ते फक्त नावापुरते केलेत। जे याच्या मागचे मुख्य वरिष्ठ आहेत यांना पण ह्याची सगळ्याची चेन येते कुठून? हे ड्रग्ज येत आहेत कुठून? हे काय सगळं सोपं आहे? आम्हाला या सगळ्या गोष्टी काही कळत नाहीयेत। या सगळ्याचा छडा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नक्कीच लावू शकते, पण हे काम पोलिसांचं आहे। कायदा आम्हाला हातात घेऊन लावू नये। आम्ही हात जोडून आयुक्तांना पत्र दिले, विनंती करतो आजही या ठिकाणी की पुणेकर तरुण तुमच्याकडे आशेने पाहतोय। आमची तरुण प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या बोलबिंदास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।